आज मस्तपैकी वर्ल्ड कपची मॅच सुरू आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतोय. आमच्यासोबत तुम्ही पण बघा, आम्ही पण बघतोय. हे माझे पप्पा आहे. त्यांना आहे ना मी उगीच इरिटेट करणारी एक रील पण बनवली. तुम्ही नक्की बघा आमच्या चॅनलवर जाऊन. त्याचं नाव आहे स्टेप अप इन द लाईफ. ओके, आता आम्ही ना मस्तपैकी सँडविच बनवणार आहे. ग्रिल सँडविच एन्जॉय करण्यासाठी मॅच बघता बघता. खूप सुंदर अशी मॅच चालू आहे. भारताचे रन खूप जास्त झाले. सॅमसंग आणि अभिषेकने केले आतापर्यंत. आता कोणाची बॅटिंग आहे? पहिले भारताची बॅटिंग आहे, तर बेस्ट लक. सगळं सामान आणलेलं आहे. आता मी मस्तपैकी ग्रिल सँडविच बनवून घेऊ आणि मस्त एन्जॉय करू. ओके, मॅच आणि ग्रिल सँडविच खूप मजा येते. ते खूप पसार झाला. आपण मॅच बघता बघताय ना असाइनमेंट कंप्लीट करून घेऊ. असाइनमेंट कंप्लीट करते आणि मॅच पण बघते, मग बनवते ब्रेड. ही माझी बहीण आहे, ती माझ्या असते. तर गाईज आपण मस्तपैकी ना बटाटे शिजून घेतलेले. आता त्याला सोलून आणि मस्त त्याची चटणी बनवून घेऊ. त्याच्यानंतर आपण पुदिन्याची चटणी बनवू. रंगपंचमी खेळला असाल, माझी हालत बघू शकता तुम्ही कशी झाली. पूर्ण रंग पण निघालेला नाहीये माझा. ही अभ्यास सोडून आहे ना सगळं करते. तुला माझी इज्जत नाही. मॅश करू पण ते हाताने नाही, ते थोडं हायजेनिक. ते केलं तरी कोणी खाणार नाही. अगं पण आडवा व्हिडिओ काढ ना, आडवा व्हिडिओ काढ. आता मी 3दा सांगितलं. असेच असतं लहान, कधी नाही ऐका मोठ्यांचं म्हणून असं गोष्ट. हे बघा इथे पुदिन्याची चटणीची मम्मी तयार केली, त्याच्यामुळेच खरा स्वाद. मॅच चालू आहे काही काय काय केलंय बघू. आगे वाली को लेग के हाथ मिस कर रहे थे, बॉडी बहुत ज्यादा पीछे रह रही थी. बघू शकता आपले. शायद क्योंकि जो इंटरव्यू पे गेंदबाजी हुई है आखिर में उसका ज्यादा इंतजार था, इसी वजह से आगे वाली लेंथ मिस हो रही थी हार्दिक सैन. इसीलिए वो मोमेंटम नहीं. एक और बार वही लेंथ देखने को मिली. तिलक पहले आए, शिवम. आता आपले पोटॅटो जे आहे ते स्मॅश करून झाले. आपण त्याच्यामध्ये लाल मसाला टाकणार आहे, त्याच्यानंतर आपण चाट मसाला टाकणार आहे. चला बघूयात आपण कसं बनवा. मसाला टाकण्याची पद्धत तुम्ही बघू शकता. अगं चमचा आहे ना आता मध्ये. प्रियंका काय करते तू? चक्क तू किचन मध्ये कस काय आलीये? मला चंद्र बघू दे कुठे. असं उभं. अनुष्का एवढं पॅकेट आहे ना, खोलून दे पटकन. अगं पण तू किचन मध्ये कस काय आली माऊ दीदी? माझं आवडतंय ना म्हणून बनवते. बापरे, मला धक्का बसतोय. कापून दे बारीक एकदम. ते मम्मीच काम करते, तू काहीच करत. अगं आली कस काय तू किचन मध्ये? एवढं तर सांग मला. पायांनी वाटलं नव्हतं ग कधी किचन मध्ये येशील असं. एक पॅकेट फुटत नाही गाईज हिच्याकडनं. काय होईल काय माहिती. जस्टिस करते गाईज, जस्टिस करते गाईज. अरमानों की तरह ये जो ब्रेक हो गया है. बघू शकतात काही काम तरी येत नाही तिला. हा शिवम दुबे गाईज डेंजर आहे गाईज. किती छक्के मारले पप्पा. 2 6 मारले. बघू शकता गाईज पप्पा किती खुश आहे. सो गाईज बटाट्याचे जे स्टफिंग केलंय ते याच्यावरती इव्हनली स्प्रेड करायचं ब्रेडच्या एका साईड आडवं. सो गाईज आता आपण हे एक ब्रेडचं स्लाइस घेणार, त्याच्यावरती आपण काय करायचं, हे जे स्टफिंग केलं ते इव्हनली स्प्रेड करायचं. ओके, म्हणजे ते छान चव लागेल त्याची. हे पटापट मी स्प्रेड करून घेते.
आणि मग आपल्याला काय करायचं ते बघा. हे थोडं फास्ट फूड टाईप आहे पण छान लागतं. गाईजीने खूपच इंटरेस्ट घेऊन घेतलेला आहे. हे जे आहे ना याच्यावरती मी कुकुंबरचे स्लायसेस ठेवलेले. थोडे इंग्लिश झाडू आपण. हे असं करायचं आहे. दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसवरती आपण काय करायचं, ही जी तिखट आणि मस्त अशी पुदिन्याची चटणी आहे, ती लावायची. गाईज तुम्हाला कळावं म्हणून क्या देख रहे हैं श्री शिवाय नमस्ते में हो. बघते ती. ब्रेडचे स्टफ्स तयार करून घेतलेले. आता फक्त आहे ना ह्या मशीनमध्ये ग्रिल. गाईज आमचे सँडविच आम्ही बनवले, खूप छान टेस्टी झालेले आहेत. मुकाबला हुआ था, शुरुआत हुई थी वो पहले 6 ओवर में और पूरी तरीके से नीचे लगा दिया था और यहाँ स्टाइल में खत्म किया इस मुकाबले को. एक बार फिर विश्व विजेता बनी है भारतीय टीम अपनी जमीन पर. टॅक्रोडी दिदं सब रिकॉर्ड कर रहे हैं और ये कमाल के पल रहे हैं. ये पल पूरा भारत अंदर जिएगा. ये वो इमोशंस है और ये वो